शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंधारी जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवार लता दादाराव वानखेडे यांनी अंधारी सर्कलमध्ये प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। त्यांच्या सभांना ठिकठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळतोय। सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रत्येक मतदारासोबत त्या स्वतः संवाद साधतायत। प्रत्यक्ष भेटीसाठी उमेदवार आपल्या दारापर्यंत येत असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी वाढली आहे आणि मतदार सुद्धा ठिकठिकाणी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करतायत। आज त्यांनी अंधारी येथून आपल्या प्रचारास सुरुवात केली। त्यांनी टाकळी, म्हसला, सोनप्पावाडी, बोरगाव तसेच शेतात काम करणाऱ्या महिलांची सुद्धा भेट घेतली। मतदारांशी संवाद साधताना वानखेडे म्हणाल्या की जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय। ग्रामीण भागासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच पूर्ण केल्या जातात। त्या योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते। हातात सत्ता असेल तरच विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत येते। शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपल्या भरोशाचा प्रतिनिधी हवाय। मला तुम्ही एकदा सेवेची संधी द्या, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली। मल्हार महासंघातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंधारी सर्कलच्या उमेदवार लता दादाराव वानखेडे यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आलाय, अशी घोषणा आज अंधारी येथे मल्हार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष अजिनाथ खिल्लारे यांनी केली। तसेच लता वानखेडे यांना मतदारांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन केले। MCN न्यूज, अकबर खान, अंधारी। नमस्कार, आपण आहोत अंधारी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सौ लताताई दादाराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ, यांच्या समर्थनार्थ अजिनाथ खिल्लारे साहेब आहेत। त्यांनी सौ लता दादाराव वानखेडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या शब्दात त्यांचं मनोगत ऐकून घेऊया। सर, आपलं स्वागत आहे। आपलं काय मनोगत आहे ते व्यक्त करावं। प्रथम जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र। शिल्लोड मतदारसंघामधले आपले उमेदवार अंधारी सर्कल मधले वानखेडे साहेब, आमचा काल शहरामध्ये मीटिंग झाली मल्हार महासंघाची आणि त्या ठिकाणी यांची विषय निघला अंधारी घाटामधले सर्कल मधले वानखेडे साहेबांना जाहीर पाठिंबा द्यायचा असं ठरलं। मी माझ्या वतीनं, मल्हार महासंघाच्या वतीनं व तालुका अध्यक्ष सोमनाथ बनसोड, महाराज खिल्लारे आणि आमचे नेते रामदासजी कोळेकर दादा त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी मी वानखेडे साहेबांना जाहीर पाठिंबा घोषित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र। आपल्या सोबत आहेत दादारावजी वानखेडे, त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया। आज अंधारी जिल्हा परिषद गटामधून माझ्या पत्नी, सिल्लोड पंचायत समितीच्या माजी सभापती, या अंधारी गटाच्या उमेदवार सौ लता दादाराव वानखेडे यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मल्हार महासंघाच्या वतीनं मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय अजिनाथजी खिल्लारे यांनी सर्व धनगर बांधवाला आवाहन केलेलं आहे का अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळावर जे अन्याय होतात, त्यांच्यावर हल्ले होतात, ते कुठंतरी सभागृहामध्ये मांडल्या गेले पाहिजे आणि त्यांच्यावर होणारे हल्ले, त्यांच्यावर होणारा अत्याचार रोखला पाहिजे। यासाठी सर्व मी धनगर बांधवाला विनंती करेल का आपण सर्व या वेळेस मशाल या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने बहुमत करावं, असा सर्व समाजाचा निर्णय झालेला आहे। समाजाने मला मतदान करावं, मी समाजाचा ऋणी राहील आणि 5 वर्षे आपली इमानी इतबारी सेवा करेल असे मी सर्व धनगर बांधवांना विनंती करतो।